देशातील सेमीकंडक्टर क्षेत्राच्या वाढीला गती देण्यासाठी भारतात सातत्याने धोरणात्मक सुधारणा होत आहेत. सेमीकंडक्टर उद्योगासाठी सर्वसमावेशक रोडमॅपसाठी भारत भागीदार देशांसोबत काम करत आहे. तसेच रिफॉर्म्स आणि कर सवलतींसह सरकार देशात त्यांचे कारखाने स्थापन करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना फॅसिलिटीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर ऑफर करत आहे. या उद्योगाच्या वाढीस पोषक वातावरण खालील कारणांमुळे आहे. देशात इंटरनेटचा प्रवेश आणि प्रसार, प्रतिभेची उपलब्धता, मोठी बाजारपेठ, एक मैत्रीपूर्ण आणि आकर्षक कॉर्पोरेट कर प्रणाली, देशातील राजकीय स्थिरता, भारताच्या भावी आकांक्षांनी ड्रिव्हन असलेली फास्टर डेव्हलपमेंट, अत्यंत गरिबीत झालेली घट आणि परवडणाऱ्या डेटा कनेक्टिव्हिटीची व्यापक उपलब्धता जी देशातील दुर्गम ठिकाणीही पोहोचली आहे, या सर्वांमुळे एका प्रॉमिसिंग फ्युचरसाठी भारत तयार होत आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द इम्पॅक्ट फॅक्टर मराठी, जिथे आम्ही तुमच्यासाठी जागतिक आणि विश्वासार्ह स्रोतांकडून मराठीत उत्तम प्रकारे संशोधन केलेली माहिती आणतो. भारताने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे, जी $30 अब्ज वरून $100 अब्ज पर्यंत वाढली आहे, जे की वाढत्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सची निर्यात आणि भारतात असणाऱ्या 200हून अधिक मोबाईल प्रोड्युसिंग युनिट्सच्या उपस्थितीच्या स्वरूपात दिसून येते. भारतात इलेक्ट्रॉनिक सप्लाय चेन अधिकाधिक आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने आत्तापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांसाठी सुमारे 1645 कोटी परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह PLI डिस्ट्रीब्यूट केले आहेत. सेमीकंडक्टर इंडस्ट्रीची प्रोग्रेस होणे अतिशय गरजेचे आहे, कारण या चिप्स व्यावहारिकपणे प्रत्येक आधुनिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये आढळतात. पुरवठा साखळीतील रिस्क्सपासून स्वतःला सेफ ठेवण्यासाठी जिओपॉलिटिकल प्रेशर्स नंतर अधिकाधिक राष्ट्रे चीनच्या वर्चस्वापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार सेमीकंडक्टर उत्पादनाला प्रोत्साहन का देत आहे? सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन युनिट्स किंवा फॅब्स सिलिकॉन सारख्या रॉ मटेरियल्सना इंटिग्रेटेड सर्किट्समध्ये बदलतात, जे सर्व इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरचा भाग होण्यासाठी योग्य आहेत. फॅब्स हे अत्यंत भांडवल केंद्रित एंटरप्राइजेस आहेत, ज्यांना अत्याधुनिक सुविधांसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागतात. या फॅब्सना अत्याधुनिक सर्किट्स बनवण्यासाठी पाणी, वीज आणि इन्सुलेशनचा अत्यंत विश्वसनीय आणि उच्च दर्जाचा पुरवठा आवश्यक आहे. म्हणूनच सोफिस्टिकेटेड सर्किट्स बनवण्यासाठी उच्च दर्जाची अचूकता, किंमत आणि भांडवल या घटकांची गरज असते. सेमीकंडक्टर इंडस्ट्री असोसिएशन SIA च्या अहवालानुसार फॅब्सच्या जागतिक विक्रीतील शेअरच्या बाबतीत चीनने गेल्या वर्षी तैवानला मागे टाकले आहे. USने 2022 मध्ये चिप्स कायदा पास केला, ज्याने US मध्ये फॅब्स उघडणाऱ्या आणि सेमीकंडक्टर बनवणाऱ्या उत्पादकांना $280 अब्ज सबसिडी आणि गुंतवणुकीची तरतूद केली. यासह चायनीज सेमीकंडक्टर उद्योगावर निर्बंध देखील लावले गेले आहेत. सरकारच्या इन्व्हेस्ट इंडिया एजन्सीचा अंदाज आहे की आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत एकूण इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन $300 अब्ज असेल. तयार उत्पादने असेंबल करण्याच्या फॅसिलिटीजची संख्या सातत्याने वाढत असताना चिपसेट आणि डिस्प्ले बनवण्यासाठी फॅब, जे की अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन प्रक्रियेचे महत्त्वपूर्ण भाग आहेत, ते दुर्मिळ आहेत. सेमीकंडक्टर आणि तयार उत्पादने दोन्ही भारतात बनवता येतील का? SIA आणि APCO वर्ल्डवाईड यांनी एका अहवालात म्हटले आहे की भारताने इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू चेनमधील स्वतःच्या स्ट्रेंथवर जास्त भर दिला पाहिजे. तथाकथित फाउंड्री कंपनीज ज्या सिलिकॉनला सेमीकंडक्टरमध्ये रूपांतरित करतात, त्यांना कमाईच्या 35% जास्त गुंतवणुकीची आवश्यकता असते. एंट्रीसाठीचा खर्चच अब्जावधी डॉलर्समध्ये जातो. परंतु आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट OSAT मध्ये एक्सपर्टीज असलेल्या कंपन्यांचे सेटअप करणे हे कमी खर्चिक असते आणि या कंपनीज चांगले मार्जिन देखील निर्माण करतात. OSAT सेटअप चिपमेकिंग मधल्या कमी कॅपिटल इंटेन्सिव्ह पार्ट्स बरोबर डील करतात, जसे की ऑलरेडी मॅन्युफॅक्चर्ड केलेले प्रिसाइज कॉम्पोनंट्स असेंबल करणे आणि त्यांना अप्रूव्हल देण्यासाठी विशेष टेस्ट्स करणे. बऱ्याच चिप फॅसिलिटीजमध्ये एक समस्या अशी आहे की ते मोठ्या कंपन्यांचे कॅप्टिव्ह युनिट्स असतात. फॉक्सकॉनच्या असेंब्ली फॅसिलिटीजमुळे अनेक नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत आणि भारतात इन्व्हेस्टमेंट्स आलेल्या आहेत असे म्हटले जात आहे. पण त्यांच्या जागतिक स्तरावरील काही मोस्ट व्हॅल्युएबल फॅसिलिटीज या ॲपल डिव्हाइसेस तयार करण्यासाठी समर्पित आहेत.
ज्यांचा भारतातील सेल गेल्या काही वर्षांमध्ये वाढला आहे. देशांतर्गत सेमीकंडक्टर उद्योगासाठी डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह DLI योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून भारत सरकार मीडिया रिपोर्ट्स अनुसार देशांतर्गत चिप डिझाईन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये इक्विटी स्टेक घेण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. काही फॅबलेस कंपन्या तयार करण्याबरोबरच एक स्थिर इकोसिस्टम सुनिश्चित करणे ही या योजनेमागील कल्पना आहे. सेमीकंडक्टर उद्योगासाठीची कोणतीही पॉलिसी, मग ते उत्पादन असो किंवा डिझाईन असो, त्यासाठी दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता असते, कारण हे क्षेत्र भांडवल केंद्रित आहे आणि फॅब्रिकेशन युनिट्स सेटअप करणे, उत्पादन क्षमता आणि उपकरणे यांना अपस्केल करणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे हे सर्व करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. शिवाय गुंतवणुकीतून रिटर्न्स लगेच मिळत नाहीत, कारण डिझाईन आणि फॅब्रिकेशन युनिट्सच्या स्थापनेमध्ये दीर्घ कालावधी लागतो. इंडस्ट्री बॉडी NASSCOM म्हणते की पहिले उत्पादन बाहेर येण्यासाठी 2 ते 3 वर्ष लागतात आणि चिप डिझायनिंगसाठी पारंपरिक ॲग्रिगेटर कंपनीपेक्षा जास्त गुंतवणूक आवश्यक असते. जसजसे चिपसेट लहान होतात आणि त्यांच्या फंक्शनल रिक्वायरमेंट्स बदलतात, तसतसे आधीपासूनच चक्रीय असलेल्या उद्योगात संशोधन आणि विकास आव्हानात्मक बनतात. पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे, जे की चीनमधील कोविड काळातील लॉकडाऊन दरम्यान घडले, या क्षेत्रातील संभाव्य गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. ग्लोबल सेमीकंडक्टर कंपन्यांसाठी भारत हे मुख्यतः हायली स्किल्ड टॅलेंट पूलसाठीचे डेस्टिनेशन आहे. ते सेमीकंडक्टर डिझाईन अभियंत्यांमुळे आहे, जे जागतिक वर्कफोर्सच्या सुमारे 20% आहेत. भारतात दरवर्षी सुमारे 2000 इंटिग्रेटेड सर्किट्स आणि चिप्स डिझाईन केल्या जातात. देशात रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणाऱ्या जागतिक प्लेयर्समध्ये इंटेल, मायक्रॉन आणि क्वालकॉम इत्यादींचा समावेश आहे. सतत वाढत असलेले मनुष्यबळ असूनही भारताकडे डिझाईन्स रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या खूपच कमी पोर्शनची मालकी आहे, जी मोस्टली ग्लोबल कंपनीजकडे आहे. डिसेंबर 2021 मध्ये सादर केलेल्या चिप डिझायनिंगसाठीच्या DLI स्कीमने स्वदेशी इनोव्हेशन्स करण्याचा प्रयत्न केला. याद्वारे भारतातील किमान 20 कंपन्यांचा टर्नओव्हर पुढील 5 वर्षात 1500 कोटींहून अधिक वाढवण्याचा मानस आहे. प्रॉडक्ट डिझाईनसाठी ही स्कीम एलिजिबल खर्चाच्या 50% पर्यंत रिइम्बर्स करेल, जिथे 15 कोटी पर ॲप्लिकेशन ही कमाल मर्यादा असेल. डिप्लॉयमेंट आधारित सपोर्ट म्हणजेच DLIचा इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमधील वापर हेच इन्सेंटिव्ह नेट सेल्स टर्नओव्हरच्या 4 ते 6% वाढवते, जिथे पर ॲप्लिकेशन 30 कोटीची अपर लिमिट आहे. DLIs हे सेमिकॉन इंडिया फ्युचर डिझाईन इनिशिएटिव्हचा भाग बनतात. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी अलीकडेच म्हटल्याप्रमाणे या उपक्रमानंतर भारतात 30हून अधिक सेमीकंडक्टर डिझाईन स्टार्टअप्सची स्थापना करण्यात आली आहे, ज्यात 5 स्टार्टअप्सना आधीच सरकारी मदत मिळाली आहे. चिप डिझाईन कंपन्यांसाठी व्हेंचर कॅपिटल फर्म बनण्याचा सरकारचा प्रयत्न अप्रभावी आणि अकार्यक्षम असण्याची शक्यता आहे. कंपन्या स्वाभाविकपणे परदेशी खरेदीदार निवडतील, कारण ते त्यांना उच्च मूल्यांकन देतात आणि ग्राहक आणि गुंतवणूकदारांच्या ग्लोबल इकोसिस्टम बरोबर देखील जोडतात. परंतु याच्याच उलट सरकारचा सहभाग रेग्युलेटरी सपोर्टसाठी मदत करेल. सेमिकॉन इंडिया 2023 कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांसमोर एक स्ट्रॉंग भूमिका मांडली आणि सांगितले की भारत सेमीकंडक्टर आणि चिप बनवण्याच्या उद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येईल. इक्विटी स्टेकसह सरकार डिझाईन कंपन्यांना त्यांच्या इंटरेस्ट्सनुसार प्रकल्पाच्या यशासह अलाइन करण्याची संधी देते, ज्यामध्ये जोखीम आणि रिवॉर्ड सामायिकपणे शेअर होतील हे सुनिश्चित केले जाते. यामध्ये केवळ चिपची रचना किंवा निर्मिती होत नाही, तर त्याची विक्री देखील केली जाते. सरकारकडून इक्विटीमधील रिअलाइनमेंट करण्यासाठी IP कोण ठेवू शकतो याचा विचार करणे आवश्यक आहे. कंपन्या आयडियली ते स्वतःकडे ठेवू इच्छितात. दुसरे म्हणजे या क्षेत्रात अधिक इनोव्हेशन आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकार आपली गुंतवणूक कशा पद्धतीने करणार आहे याचा विचार केला गेला पाहिजे. आउटकम्स विक्री किंवा IPशी जोडले जाऊ शकतात, जे की भारतात राहतील.
इक्विटी सपोर्ट केस टू केस बेसिसवर असेल, म्हणून सरकारने गुंतवणूक समितीच्या स्वातंत्र्यासाठी सिक्युरिटी मेजर्स घेतले पाहिजेत आणि टार्गेट इव्हॅल्युएशन आणि गव्हर्नन्ससाठी एक फ्रेमवर्क तयार केले गेले पाहिजे, जे की पॉलिटिकली ड्रिव्हन इक्विटी गुंतवणुकीमुळे निर्माण होणारा नैतिक धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. देशातील बौद्धिक संपत्तीमध्ये फारसे योगदान न देणाऱ्या उद्योगाला चालना मिळेल अशी आशा आहे की सरकार पोटेन्शियल असलेल्या कंपन्यांमध्ये भागधारक बनेल, ज्यामुळे स्टेट ऑफ दी आर्ट डिझाईन इकोसिस्टम बनवता येईल, जी राष्ट्रीय हितासाठी काम करेल आणि उर्वरित जगासाठी पुरवठादार देखील असेल. वाळू आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. कच्च्या स्वरूपात वापरली जाणारी वाळू घरे बांधण्यासाठी बेसिक मटेरियल आहे. वाळू थोडी अधिक शुद्ध करा आणि ती सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचा पाया बनते. भारत सध्या सेमीकंडक्टर्सच्या संदर्भातील संधींबद्दल जागरूक होत आहे. अंडरलाईन टेक्नॉलॉजीचा ॲक्सेस हे आपल्या राष्ट्राचे दीर्घकालीन स्वप्न आहे. या आघाडीवरील यशामुळे भारताला तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या तसेच हजारो हायली स्किल्ड जॉब्स उपलब्ध करून देणाऱ्या राष्ट्रांच्या गटामध्ये स्थान मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द इम्पॅक्ट फॅक्टर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.